एक व्यक्ती काय बदल घडवू शकते याचा साक्षात्कार सध्या महाराष्ट्राला तुकाराम मुंढे यांच्या रूपानं पाहायला मिळतोय। मुंढेंनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्याच्या नंतर महिनाभरात या विभागानं दमदार कामगिरी केल्याचं समोर आलेलं आहे। मुंढे येण्यापूर्वी मनुष्यबळ अपुरं असल्याचं सांगत महिनाभरात 1-2 कारवाया करणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागानं मुंढेंच्या आगमनानंतर कात टाकली आहे। मुंढेंच्या नेतृत्वात एफडीए सुपरफास्ट महिन्याभरात राज्यभरात 904 छापे, $34 कोटी 66 लाखांचा माल जप्त, $325 गुन्हे, 457 जणांना अटक। हे फक्त अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचे आकडे नाहीये, तर ही तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात एखादा विभाग कसा 100% बदलतो त्याचा पुरावा आहे। धडाकेबाज आणि शिस्तप्रिय IAS अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी 25 मे 2026 रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता। तेव्हापासून अवघ्या एका महिन्यात अन्न आणि औषध भेसळखोरांना धडकी भरवण्यात मुंढे यशस्वी झाले। अन्न व औषध प्रशासनानं 25 मे ते 24 जून या कालावधीमध्ये 904 छापे टाकले, म्हणजेच सरासरी दररोज 30 छापे टाकण्यात आले। या छापेमारीत 34 कोटी 66 लाखचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आलाय, ज्यामध्ये अन्नपदार्थ, पान मसाला, गुटखा व इतर भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या साठ्याचा समावेश आहे। तर या कारवाईत 325 गुन्हे नोंदवून 457 जणांना अटकही करण्यात आली आहे। एकट्या मुंबई विभागात 90 आस्थापनांविरोधात एफडीएनं कारवाई करून 39,02,535 रुपयांचा माल जप्त केला आहे। तर मुंबईतून महिनाभरात 89 जणांना अटक करण्यात आली। मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या विभागात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कारवाई करत एफडीएनं धडक मोहीम सुरू केली। त्यानंतर आता तुकाराम मुंढेंनी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे मोर्चा वळवला। नियम न पाळणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाईसह थेट व्यवसाय बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला। अन्न व्यवसाय चालकांची कर्तव्य जबाबदाऱ्या काय काय असाव्या त्याच्यामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत। तर त्या बाबतीत बघितलं तर आरोग्यविषयी पद्धतीचे पालन करणे करताना विनियम 2.1.2 आहे। याच्यामध्ये केटरिंग कशी करावी हे पण ठरलेलं आहे। कार्यालयासाठी उत्तम स्वच्छता उत्पादन पद्धती कशी असावी हे पण ठरलेलं आहे। त्याचबरोबर ग्राहकांसाठी मोफत पिण्यायोग्य पाणी पिण्याचं प्रोव्हाइड करणं, मोफत देणं अपेक्षित आहे। सुरक्षित पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे। आमच्याकडे पिण्याचं नाही, फक्त बॉटल वॉटर आहे आणि ते पेय विकत घ्यावं असं बंधनकारक करता येत नाही। इट विल बी व्हायलेशन आणि अशावेळी आम्ही कारवाई करणार आहोत। तसे आम्ही त्याच्यावरती बोर्ड लावा असे आम्ही त्यांना सांगितल्या आदेशामध्ये, त्यांना बोर्ड लावावे लागतील, त्याप्रमाणे करावं लागेल। आणि कुणी मागितलं त्यांना सांगावं लागेल की आमच्याकडे पोर्टेबल ड्रिंकेबल वॉटर आहे, ते तुम्ही पिऊ शकता। त्याच्यानंतर त्यांनी डिमांड केली तर त्यांना द्यावं। इट्स ऑप्शनल, इट्स नॉट कंपल्सरी। मागील महिन्याभरात औषध, वैद्यकीय उपकरणांसंदर्भात 14 जिल्ह्यांमध्ये 55 छापे टाकण्यात आले। त्यामध्ये 5 कोटी 52 लाख रुपयांची औषधं, वैद्यकीय उपकरणांवर जप्ती करत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। मुंबई, भिवंडी, पालघर इथं 2 कोटी 17 लाख किमतीच्या साहित्यावर कारवाई करण्यात आली। तुकाराम मुंढेंच्या या धडाकेबाज कारवायांमुळे थेट विधान भवनात त्यांचं कौतुक करण्यात आलं। तसंच त्यांची 3 वर्ष बदली करू नये अशी मागणीही करण्यात आली आहे। नरहरी झिरवळ साहेब, त्यांचा विभाग आणि विशेष करून नवीन आयुक्त जे आले तुकाराम मुंढे, त्यांचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी जी मोहीम हातात घेतली महाराष्ट्रामध्ये आणि त्या मोहिमेच्या अंतर्गत भेसळयुक्त, मग दूध असेल, औषधी असतील, विविध इथं खूप सारं अध्यक्ष महाराज व्यवस्था या ठिकाणी शब्द लिहिलेले, आंबा असेल पिकवण्याचा, गुटखा असेल, तंबाखू असेल, सुगंधी सुपारी असेल, मावा असेल, निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थाचा कोट्यावधीचा माल यांनी साठा जप्त केला। तुकाराम मुंढेंचा टी हा आता टायगर मुंढेचा टी झाला आहे, म्हणून मागणी केली जाते की 3 वर्ष त्यांची बदली करू नये।
अहो टायगर झाल्यावर तो टायगरचं ऑपरेशन करतो ना. त्याच वेळी मुंडेंच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबीनं 250 कोटी रुपये जमवल्याचा आरोपही विरोधकांनी केला. त्याच वेळी तुकाराम मुंडेंना संरक्षण देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्या आहेत त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून. सगळे कामधंद्याला लागलेत. हे सगळ्या लॉबीज आहेत. इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे. अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत. 250 कोटी रुपये. मला तर वाटतं ह्यांचा राजीनामा पडायचा आहे जर हे जास्त म्हणजे आता मला आतमधल्या काय माहिती आहे पण ते मी याच्यात नाही आणू शकत. माननीय नरहरीराव झिरवाळ साहेब असतील यांनी खूप मोठ्या पद्धतीनं या संपूर्ण विषयामध्ये हात घातला. अध्यक्ष महाराज यांच्या जीवाचं मी प्रश्न विचारतो. यांच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतो अध्यक्ष महाराज. यांना सोशल मीडियावरती जीवाला धमक्या येऊ लागल्या अध्यक्ष महाराज. यांना खतम करू, यांना मारून टाकू, तर यांना आपण संरक्षण देणार आहेत का अध्यक्ष महाराज? कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये जो काही राज्यामध्ये कर्मचारी नाहीत अध्यक्ष महाराज त्या बाबतीत ती भरती केल्या जाईल का? एकंदरीतच तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर धास्तावले. त्यामुळे कधी नव्हे ते भेसळयुक्त दूध, पनीर आणि खाद्यपदार्थ बाजारातून हद्दपार झाल्याचं दिसतंय. मुंडेंचा झंझावात असाच सुरू राहिला तर 3 वर्षात राज्यातील जनतेच्या आयुष्यातून भेसळ हा शब्द हद्दपार होईल. त्यामुळे लोकांसाठी तरी तुकाराम मुंडेंची या विभागातून बदली केली जाऊ नये हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट झी 24.